हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 44 छातीच्या मापाच्या ब्लाऊजचे कटोरी ब्लाऊज आहे हा. तर हे बघा, इथे मी पूर्ण उंचीचं माप इथे 15 इंच घेतलं आहे. त्यांची पूर्ण उंची 14 इंच आहे आणि शोल्डर इथे मी 5.5 इंच घेतलं आहे. आर्महोल 6.25 इंच घेतले आहे हे बघा. आणि कमरेचा भाग त्यांचा 8.25 इंच आहे. चौथा भाग 35 इंचाची कमर आहे. गळा रुंदी इथे मी 3.25 इंच घेतली आहे आणि समोरचा गळ्याची लांबी इथे 6.5 इंच घेतली आहे. हे बघा, या प्रकारे मी इथे मार्किंग करून घेतलं आहे. आता इथे कटोरीचं माप टाकणार आहे मी. ते बघा, कटोरीचं माप इथे 6.25 इंच आहे. 6.5 घेतला आहे मी इथे. 6.5 इंचावर मार्किंग केलं आहे. गळ्याच्या साईडला वरी 2 इंचावर वर मार्किंग करून कटोरीचा शेप देऊन घेतला आहे. तर हे बघा, इथे कटोरीचा शेप देऊन झाला आहे या प्रकारे. आणि खालच्या साईडला इथे क्रॉस पट्टीचं माप मी हुकाच्या साईडला 3 इंच घेतला आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घेतलेला आहे. हे बघा, इथे आर्महोलच्या साईडला 2 इंच आला आहे. त्यांचं रेडी इथे 6.25 इंच आहे. तर आपल्या दोन्ही साईडला 1.5 इंच शिलाईत जाणार. ते बघा, इथे पहिले क्रॉस पट्टी कट करून घेतली आहे मी. साईज मोठी आहे आणि ब्लाऊजचा जो अस्तरचा कापड जो आहे तो लहान आहे. लहान म्हणजे कमी आहे, 80 सेंटीमीटरच आहे. त्यामुळे पहिल्या समोरच्या भागाची कटिंग आपण पेपरवर करत आहे. यामुळे आपला कपडा कमी पडणार नाही, ॲडजस्ट होऊन जाईल थोडंसं. ते बघा, इथे जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे मी कट करून घेतलं आहे. आता कटोरी पण आपण ही कट करून दुसऱ्या पेपरवर वाढवून घेऊ. हे बघा, इथे कटोरी कट करून झाली. तर हे बघा, आता इथे आपल्याला कटोरीसाठी दुसरा पेपर घ्यायचा आहे एक्स्ट्राचा. तर जो पार्ट आपला कटोरीचा निघला आहे तो इथे त्याच्यावर ठेवून घ्यायचा प्रॉपर पहिले आणि जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. बघा, इथे पूर्ण मार्किंग करून घेतलं आहे. हे बघा, इथे मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला हुकाच्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा. या साईडला आपल्याला कोणत्याही साईजची कटोरी वाढवताना 1 इंचच वाढवायचं आहे. आणि या साईडला इथे मी 1.25 इंच वाढवून घेत आहे, हेवी साईज असल्यामुळे. आणि मीडियम साईज जर असेल तर 1 इंचच वाढवून घ्यायचं दोन्ही साईडला. हे बघा, इथे 9 इंच आला आहे. तर 9 इंचाचं मध्ये सेंटर इथं 4.5 इंच घेतलं आहे मी आणि खालच्या साईडला पण इथे 1.25 इंचावर मार्किंग करून घेतले आहे. आणि दोन्ही साईडला इथे क्रॉस मार्किंग करून आपण इथे क्रॉसमध्ये शेप देणार आहोत कटोरीचा. हे बघा, या पद्धतीने इथे शेप देऊन झाला. आणि साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे शिलाईसाठी दोन्ही साईडला. आणि या पद्धतीने आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडला जास्त करत आपल्याला शेप घेऊन द्यायचा आहे.
आणि या साईडला पण असं तिरकस आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर आता जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे मी कट करून घेत आहे. तर हे बघा इथे कट करून झालं आहे. आता इथे मी अस्तरचा कपडा घेतला आहे. तर बंद बाजू माझ्या साईडला आहे. पहिले आपण इथे आता पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहोत. तर इथे अस्तरच्या कपड्यावर आपल्याला पेपरचं कटिंग केलं असल्यावर इथे अस्तरच्या कपड्यावर डायरेक्टच पाठीमागच्या गळ्याचं कटिंग करायचं. ते बघा इथे उंची घेतली आहे मी इथे, आणि शोल्डर इथे मी 5.5 इंच घेतले आहे. हे बघा, आर्महोल 6.25 इंच घेतले आहे. खालच्या साईडला आपण इथे कपडा सरळ करून घ्यायचा. आता जे समोरच्या भागात आपण 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं होतं आधी, पाठीमागच्या भागाला 1 इंच कमी करायचा आहे. ते बघा छातीचा चौथा भाग इथे मार्क करायचा आहे. तर डीप नेक असल्यामुळे इथे मी 1 इंच पुरं मागच्या साईडला कमी घेत आहे. छातीमध्ये 11 इंच आहे तर इथे मी 10 इंच घेत आहे मागच्या साईडला, गळा मोठा असल्यामुळे. आणि इथे अर्धा इंच आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. डीप नेक गळा असल्यावर हे कोणत्या पण साईजसाठी असं क्रॉसमध्येच घ्यायचं आहे अर्धा इंच. आणि नंतर इथे 1.25 इंचावर आर्महोलचा शेप द्यायचा आहे. यामुळे आपला गळा ओढला जात नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्स कमी राहते. तर तुम्ही पण या पद्धतीनं शेप द्या, जेणेकरून शोल्डर आपल्याला चांगलं प्रॉपर बसलं पाहिजे. इथे गळा रुंदी तेवढीच आहे, 2.25 इंच. आता इथे गळ्याची उंची कशी काढायची, त्यांच्या पाठीमागची जे रेडी तयार पट्टी आहे ती 3.5 इंच आहे. तर मी इथे 3.5 इंचमध्ये अधिक 1.25 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. खालच्या साईडला अर्धा इंच आणि गळ्याच्या साईडला 1.25 इंच. तर या पद्धतीने त्यांचा गळा निघून आला. तर कोणत्या पण ब्लाऊज असं रेडी त्याचा जर गळ्याची उंची काढायची असले तर याच पद्धतीने काढायची. एकदम प्रॉपर पद्धतीने निघून जाते, म्हणजे जेवढे आहे तेवढेच, कुठे कमी जास्त होत नाही. आता इथे गोलच गळा आहे त्यांचा, तर मी इथे गोल शेप देऊन देत आहे. इथे कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला 9.25 इंच. 35 इंच कंबर आहे तर 9.25 इंच घेतला चौथा भाग. 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागील टक्ससाठी. या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आणि हे जसं मार्किंग केलं आहे तसंच कट करून घ्यायचं. तर हे बघा इथे कट करून झाला आहे पूर्ण पाठीमागचा भाग. ते त्या साईडला आपल्याला अपोजिट साईडला इथे जो समोरच्या भागाचे आपण पेपरवर कटिंग केली होती ते पार्ट इथे ठेवून घ्यायचं आहे. कारण कापड खूपच कमी आहे, साईज मोठी आहे आणि त्यांनी अस्तरचा कपडा त्यांनी स्वतः आणून दिला म्हणून खूप कमी आहे कापड. मी जर आणलं स्वतः तर मी 1 मीटरच आणते, मोठी साईज असो किंवा छोटी. पण त्यांनी स्वतः दिलं आहे आणि हे ब्लाऊज मला आता अर्जंटमध्ये द्यायचं आहे शिवून, त्यामुळे आता याच्यामध्येच ॲडजस्ट करावं लागेल. त्यामुळे या पद्धतीने पेपर कटिंग करून मी ते कट करत आहे.
जसं आहे तसंच इथे वाढवून वगैरे कुठेही घ्यायचं नाही आपल्याला, जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं. हे बघा, मार्किंग करून घेतल्यावर आपल्याला जसं मार्किंग केलं आहे तसंच कट करून घ्यायचं. हे बघा, इथे कट करून घेत आहे मी. बरोबर मार्किंगवरच कट करायचं आपल्याला, कमी जास्त नाही करायचा, नाही तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग बिघडू शकते. हे बघा, या पद्धतीने हा पार्ट आपला रेडी झाला आहे कट करून. तर आता आपल्याला इथे पहिले बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर बाहीची घडी आपल्याला जो छातीचा भाग आहे 10 इंच तोच घ्यायचा आहे. छातीचा भाग इथे 11 इंच आहे, पण मी 10 इंच घेत आहे. तर हे बघा, 10 इंच घ्यायचं आहे. आणि बाहीची लांबी इथे 9.5 इंच आहे. हे बघा, इथं 9 इंच मार्किंग करत आहे मी आता. इथे मी अर्धा इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलं, 9.5 वर मार्किंग केलं आहे. आणि आपल्याला खालच्या साईडला बाहीची जी आर्मोलची शेप असतो तिथे आपल्याला 3.5 इंचावर डाऊन घेऊन आपल्याला असं शेप देऊन घ्यायचा आहे बाहीचा. हे बघा, इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे मी. आता इथे त्यांचा दंड घेर आहे इथे 5.5 इंच. तो कपडा आपल्याला खाली बरोबर करून घ्यायचा आहे. 5.5 इंच इथे बघा मार्किंग केलं. आणि 1.5 इंच साईडला शिलाईसाठी जो आपण ब्लाऊजमध्ये पूर्ण ब्लाऊजमध्ये शिलाईसाठी 1.5 इंच सोडला आहे, तर इथे पण 1.5 इंच घेतलं. आणि या पद्धतीने इथे कट करून घेतली आहे बाई. हे बघा, इथे बाई कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 पार्ट ओपन करायचे आहे बाईचे. आणि या पद्धतीने अर्धा ते 1.5 इंच आपल्याला मागे ओढून घ्यायचा आहे एक भाग. आणि जो खालच्या साईडनं जो बी आपला राऊंड एक्स्ट्राचा तयार होतो तो आपल्याला समोरच्या भागासाठी इथे कट करायचा आहे. हे बघा, आता इथे एक साईडला थोडा कापड कमी होता, मला त्या साईडला करायचं होतं, पण ते चुकून त्या साईडला झालं. ज्यावेळी साईडला कापड थोडा कमी आहे तर त्या साईडला तुम्ही समोरच्या भागाची कटिंग द्या. आता इथे माझ्याच्यानं चुकून दुसऱ्याच भागाला झालं, पण ठीक आहे, तेवढं शिलाईत ॲडजस्ट होऊन जातं. या पद्धतीने आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. आता जो वाचलेला कापड आहे याच्यामध्ये आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. आता कशी बसते कोणत्या साईडला ते बरोबर आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं. आता कापड कमी असल्यामुळे एवढं परेशानी होते आपल्याला. इथे शिवायला पण आपल्याला शिलाईसाठी पण वेळ लागतो, कटिंगसाठी पण वेळ लागतो, एक्स्ट्राचा शिलाई. हे बघा, आता या पद्धतीने इथे बसली आहे, तर इथे सेट करून घेऊ आपण. आता इथे मी डायरेक्टच हात ठेवला आहे आणि डायरेक्ट कट करून घेतला आहे. थोडंसं साईडला कमी जास्त झालं तर शिलाईमध्ये तेवढं कवर होऊन जाते. थोडंसं म्हटलं तर थोडंसं एकदम 1.5 इंच वगैरे काहीतरी 1-2 लाईन, कारण त्याच्यापेक्षा जास्त असलं तर मग ते कमी जास्त होते शिलाईमध्ये. पण थोडंसं असलं जेवढं आपण शिलाईमध्ये घेतो अर्धा इंच साईडला, तेवढं जर
थोडंसं राहिलं साईडला, थोडं कमी जास्त एक साईडला, तर तेवढं शिलाईमध्ये ॲडजस्ट होऊन जाते आणि त्याच्यापेक्षा कमी नसलं पाहिजे. ते बघा इथे कटोरी आपली तयार झाली. आता इथे क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला. तर हे सिंगलच क्रॉसपट्टी आहे अस्तरचं असल्यामुळे. तर इथे मी डबल कपडा आहे अस्तरचा घेतला आहे. आणि आता आपल्याला इथे दोन्ही साईडला जॉईंट म्हणजे कटोरीला जोडावं लागेल. तर इथे काय करायचं, आपल्याला खालच्या साईडला एक्स्ट्रा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं आहे अस्तर जोडण्यासाठी. ते बघा खालच्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला आहे आणि बाकीच्या साईडचं जेवढं आहे तेवढं कटिंग करून घेतलं आहे एक्स्ट्राचा कापड. इथे थोडासा शेप असा कमी जास्त वाटत होता, तो मी सरळ करून घेतला आहे. या पद्धतीने इथे बघा आता पूर्ण अस्तरच्या पूर्ण आपल्या कटिंग झाले आहे सर्व पार्ट. आता इथे ब्लाऊजचा जो मेन कापड आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्या पट्ट्या आपल्याला साईडला खाली कमरेला मागच्या साईडला लावायला कामा येतील. तर ह्या मी इथे एकसारखी पट्टी तयार करून घेते. हे बघा साडीतला पीस आहे हा, एकदम पातळ कापड आहे आणि याचा काठ एक साईडला आला आहे मोठावाला. तर जो मोठा काठ आहे आपण त्या काठामध्ये आपण बाई कट करणार आहोत. ते बघा इथे बाई ठेवून घेत आहे मी. तर इथे पण बाईला दोन्ही साईडला थोडं थोडं अर्धा इंच इथे कमीच पडत आहे. पण आता 1.5 इंच आपण एक्स्ट्रा शिलाईत घेतला आहे, तर तेवढं शिलाईमध्ये चाललं जाईल. अर्धा इंच तेवढं ॲडजस्ट करावं लागेल. नाही तर शिवता वेळी जर अधिकच कमी पडला तर अधिक पट्टी आपल्याला जॉईन करावं लागेल. आता तर मी सध्या तर असंच कापून घेत आहे. कापड कमी असला तर खूपच प्रॉब्लेम होते. आता साईडला थोडं एक्स्ट्रा कापड ठेवून मी ते बाईसाठी कट करून घेत आहे. जे एक साईडला बंद बाजू आहे ती कट करून घेत आहे मी ओपन करून. हे बघा इकडून या साईडला अर्धा इंच कमी आहे, या साईडला अर्धा इंच कमी आहे. ही बाईची कटिंग झाली. आता याला साईडला खालच्या साईडला थोडासा छोटासा काट आला आहे, तर त्या साईडला आपण पाठीमागचा भाग कट करणार आहोत. बघा कपडा बी थोडासा डिफेक्ट आहे, तर तो डिफेक्ट कपडा मी साईडला एक्स्ट्राचा सोडून दिला आहे. तर इथे बरोबर एकावर एक कापड ठेवून करायचं आहे आपल्याला दोन्ही भाग. आणि इथे आता पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपली कपडा करून व्यवस्थित सेट करून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. ते सर्व पार्ट जसे आहे तसेच. बघा इथे मी कट करून घेतला आहे. आता त्या साईडला आपल्याला समोरचा पार्ट जो अस्तरचा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे मी बरोबर व्यवस्थित कपडा ठेवून घेतला आहे आणि इथे कट करून घेतला आहे. हे बघा इथे कपडा जो समोरचा भाग आहे आपला तर तो इथे कट करून झाला आहे. आता याच प्रकारे मी सर्व पार्ट ठेवून इथे कट करून घेत आहे. आता इथे आपण कटोरीचा भाग ठेवणार आहे.
थोडासा तिरकसमध्ये ठेवायचा आपल्याला. आता इकडे बसते का बघू आपण, दोन्हीकडे बसवून थोडेसे ॲडजस्ट कुठे होते तर, कारण आपल्याला जो मेन कपडा आहे त्याच्यामधून आपल्याला गळ्यासाठी पायपिंग पण करायची आहे, तर त्याच्यामधून कापड लागणार आपल्याला. हे बघा, या पद्धतीने मी तिरकस ठेवून घेतली आहे आणि साईडला अर्धा इंच सोडून एक्स्ट्राचा कट करून घेतला आहे. आता जो साईडला कापड आहे त्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी ठेवून कट करणार आहोत. तर हा कापड इथे थोडा डिफेक्ट आहे, तर तो व्यवस्थित आपल्याला बघून कापड चेक करून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर. आणि बरोबर चेक करून घेतल्यानंतर इथे, तर हे बघा, इथे मी क्रॉसपट्टीसाठी जोडून घेतला आहे कापड. आणि इथे क्रॉसपट्टी जर आपण कट करून घेतली अस्तरचा ती इथे ठेवून कट करून घ्यायचे. या पद्धतीने आता इथे सर्वच पार्ट कट करून झाले आहे आपले. तर या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासाही जरी काही कामाची वाटले तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आणि आता माझं चॅनल जे आहे नवीनच चालू आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी आणखी असे नवीन व्हिडिओ घेऊन येईन. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.